एक्सपोर्टमध्ये कधीपर्यंत येतील साधारण ते? 15 दिवसात. आणि बाजारभाव वाढायचे चान्सेस कधीपर्यंत आहे? राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज 18 ऑगस्ट 2024 आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे. आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील बाजारभावाचा काय अंदाज असेल तेही आपण आपल्या व्यापारी बांधवांना विचारणार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही व्हरायटीज आहेत आपल्या शाहू 108 आर्यमान त्याचा काय बाजारभाव आहे त्यासाठीच मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत चला तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पूर्ण बाजारभावाची अपडेट भेटत जाईल. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. फेसबुकवर बघत असेल तर पेजला फॉलो करून घ्या. यूट्यूबवर बघत असेल तर लक्षात ठेवून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आता 3:30 वाजलेले आहे आणि आजची आवक बघू शकता मित्रांनो तुम्ही. आत्ताची आवक जर म्हणायला गेलं तर 150 ते 200 गाड्या आपल्याला इथं बघायला भेटत आहेत. चला तर बघूया आता काय बाजारभाव निघतोय ते. अरे माने अजून एक काय पावती दिली दादा? 311 भेटली का अपेक्षेनुसार तुम्हाला? अपेक्षा जास्त आहे बा. बाजारभाव बघूनच तुम्हालाही सांगावे लागते. बरोबर. कुठला माल आहे आपला? कळवणचा. अजून लागवड वगैरे? तळेगावचा लागवड आहे का नाही अजून काही आहे का? कितवा तोडा आहे? चौथा. एकच पावती भेटली तुम्हाला आतापर्यंत? बरं आहे बरं आहे. चला मित्रांनो, आता इथं आपले व्यापारी बांधव बसलेले, आपण त्यांनाच विचारूया बाजारभाव. आजची जी बाजारभाव आहे दादा ती का कमी झालेली बा? ओके. बँगलोरमुळं. आणि अजून व्यापारी बांधव पण एवढे बघायला नाही भेटत बा आपल्याला एक्सपोर्टमध्ये. कधीपर्यंत येतील साधारण ते? 15 दिवसात. आणि बाजारभाव वाढायचे चान्सेस कधीपर्यंत आहे? पुढच्या महिन्यात. बरं आहे. आणि काही जणांना म्हणतायत बा कावड यात्रेमुळे पण आता माल पोचत नाही म्हणे टाईमवर. बँगलोरचा. तुमचं काय म्हणणं आहे फारुख शेट याच्यावर? माल आज मंडीमध्ये वाढले. ओके. त्याचं काही एवढा काही फरक पडणार नाही. मार्केट स्थिर राहणार आहे. ओके. कावड यात्रेचं काही एवढं काही नाही. यात्रा तिथं संपलेली आहे. आणि रोड वगैरे पण चालू झालेले आहे. ओके. बऱ्यापैकी मार्केटमध्ये एक्सपोर्टची गाड्या चालू नाही झालेल्या अजून. हां हां. आणि बँगलोरचा काय इफेक्ट आहे याच्यावर? बँगलोरचे माल मंडीमध्ये पोहोचत आहे. जो बँगलोरचा माल 1-1.5 महिन्यामध्ये संपतो ना तो अजून चालू आहे. चालू आहे. ज्यावेळेस बँगलोर थोडं डाऊन होईल हां त्यावेळेस पिंपळगावच्या मार्केटला भरपूर डिमांड वाढून जाईल बा. आणि आपलं जे बांगला बॉर्डर कधीपर्यंत चालू होऊ शकते? कधीपर्यंत शक्यता आहे? 1 तारखेपासून. 1 तारखेपासून बांगला बॉर्डर त्याचं चाललंय. ओके. काय किती तारीख डिक्लेअर होईल त्याच्यानंतर मग ते डिक्लेअर होईल पुढचं. बरोबर बरोबर. गाड्या अजून एक्सपोर्टवाल्यांचे बऱ्यापैकी चालू नाही झालेले. एक्सपोर्टचे गाड्या सुरू झाले का मार्केट एकदम व्यवस्थित राहील. उठाव पण भरपूर आहे. आज एवढा मंडीमध्ये मार्केटमध्ये माल दिसतोय ना, तुम्ही 1-1.5 तासाने बघा ना सगळा माल मार्केटमध्ये गाड्यावर गेलेला राहील. बरोबर बरोबर आहे. आणि व्यापारी बांधव कधीपर्यंत येतील साधारण तुम्हाला काय वाटतं? आपल्याला येत आहे ना हळूहळू? 8 दिवसात बऱ्यापैकी गाड्या चालू होऊन जातील. बरं आहे बरं आहे बरं आहे. चला दादा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? वाढलेली. बरोबर. ओके ओके. चला लवकरच वाढावा ही आमची अपेक्षा आहे. रामाशेठ तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? 100% बाजार वाढणार नाही असं काही नाही, किंवा नाही वाढली तर स्थिर तरी राहील. स्थिर राहील बा असं. आणि व्यापारी पण इकडे 40-50% व्यापारी चालूच नाही अजून. बरोबर बरोबर. चला लवकरात लवकर बाजारभाव वाढावा हीच आमची अपेक्षा आहे, तुमची अपेक्षा आहे. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल सर्वांना. धन्यवाद. मित्रांनो इकडे बघा आर्यमान बघायला भेटते आपल्याला. आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा, कुठला माल आहे आपला? काही बाजारभाव काही भेटला की नाही अजून? हां हां. तुम्हाला कोणी काही पावती वगैरे किंवा काही अंदाज दिला का नाही? अंदाज मागितला 350 पर्यंत. आता मागितलं होतं का? तुमची अपेक्षा काय तरी? 401 पर्यंत. बरं आहे. चला अजून काही लागवड वगैरे नाही का? बरं आहे बरं आहे बरं. चला धन्यवाद दादा. पहली बार एक घंटे से इधर खड़ा है, 2 से 1 से तू ही बोला कर 360. अरे माने. अरे मान हमारा लोकल काम हो. किती पावती हो? 300 किती? 400 ची का? 401. 401 पावती बा. हे निकित लावले. देख तो लो पहले कौन सी है? एक्सपोर्ट है, SG वाले. SG एक्सपोर्ट की है। हमारे गुजरात के काम है। अच्छा, आपका लोकल है? तो गुजरात के हिसाब से बराबर है बराबर है बराबर है।
पावती तो दिया ना, माल तो सही है ना। माल में खराब थोड़ी कह रहा हूँ। नहीं नहीं, माल तो अच्छा ही है ना। माल तो चलेगा ना, इसको चलता है। देखो भाव में इतना वो नहीं करने का, 1000 का भी मैं लेने वाले, 200 का भी मैं लेने वाले, 50 के भी लेने वाले। बराबर है, बराबर। 6000 का भी होगा तो हम ही लेने वाले हैं। गलत बोल। मंडी क्यों इतनी डाउन है लेकिन कुछ? यूपी बंद है ना से। हाँ क्या? और बारिश भी बैंगलोर का क्या इफेक्ट है? बैंगलोर दिन से बारिश और बेंगलोर में भी सस्ता है। 1 महीना चलेगा। 1 महीना और चलेगा। और इधर बढ़ने के कब चांसेस है, कुछ अंदाजा? 30 महीने के बाद ही। 30 महीने के बाद। चलो अच्छा है, जल्द से जल्द बढ़ना चाहिए। बराबर बराबर। अगले महीने 200-250 नहीं सेठ, अगले महीने जो चलेगा कुछ किसानों को। मग आता तुमची काय अपेक्षा आहे का हो दादा? 371 81. बरोबर बरोबर. करून घ्या काही तडजोड आणि बरोबर आहे. तर खर्चही निघाला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या हिशोबानेच. तर कुठला माल दादा आपला? चांदवडचा. लागवड वगैरे आहे का नाही अजून काही? आहे ना? बरं आहे, चला. तुमच्या अपेक्षेनुसार बाजारभाव भेटावा, बाकी काही. चला, धन्यवाद. मैंने लगे ना 250 रुपये लगाए। अरे माने मित्रांनो, बघून घ्या पहिले, तर बघू काय बाजारभाव भेटतो त्यांना ते. चलो चलने दो, आपका चलने दो. 250 लावले. अच्छा, तो फिर कुछ होगा कि नहीं नीचे ऊपर? बराबर, डायरेक्ट खाली होने का भाव देते हो आप? क्या लोकल के लिए या गुवाहाटी? लोकल के लिए. क्या ये बांग्ला कब चालू होगा अपना? 1 तारीख के बाद. और अभी ये जो कम हुआ है उसका रीज़न क्या है? बैंगलोर. अच्छा अच्छा. और कब? कावडमुळं. आणि कधीपर्यंत थोडेसे वाढायची शक्यता? पौर्णिमेनंतर. अच्छा अच्छा, बरं. व्यापारी पण कमी आहे अजून. व्यापारी कमी, बरोबर. व्यापारी पूर्ण उतरल्यावर मार्केट वाढत वाढल वाढल, बरोबर आहे. हा, आवक पण वाढून जाते मग तेव्हा या पण विषय. ज्यादा हो जाएगा ना, बड़े बड़े बकरी चालू हो गए. तुमची काय अपेक्षा होती दादा? का? 361. बरोबर आहे. आता काहीतरी. हां, कुठला माल आहे आपला? अजून काही लागवड वगैरे आहे का नाही तिकडे? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. अपेक्षेनुसार भाव भेटावा तुम्हाला. अजून काय? चला, धन्यवाद. लॉट शाहू पण का? बढ़िया माल है। माल आहे, बघून घ्या मित्रांनो. इकडे शाहू आहे, इकडे आरेमान आहे. किती मानताय ते? यार हल्के माल की कीमत बना करो। हल्का रहे या भारी रहे, हमको सब दिखाना पड़ता है भाई. अजून काही भेटला नाही बाजारभाव? नाहीच का? 1 तासापासून मंडी हा का? येतील येतील. अजून काही व्यापारी जास्त आलेले नाही हो, तो पण एक विषय. हा, कुठला माल आहे दादा आपला? चांदवड दुगाव. अजून काही लागवड वगैरे आहे ना? बरं आहे, चला. तुमच्या अपेक्षेनुसार बाजारभाव भेटावा, जायला पाहिजे. चला, धन्यवाद. बरं 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 बरं, चला, धन्यवाद दादा. ही आहे मंडीच्या मधली परिस्थिती. परत आरेमान बघायला भेटते मित्रांनो. दादा घेताय, आता काय भाव घेता बघू? 271 पूर्ण. बरं, मालाचं तर मोल द्या ना, त्याचं असं विषय तिथं आहे. बरोबर आहे. बरं बरं बरं. त्या मालाचं तर मोल द्या, याचं ठीक आहे, याचं देऊ, त्याचं तर मोल द्या ना. पूर्ण बघून घ्या तुम्हाला मित्रांनो. माहिती क्वालिटी बघा ना त्याची. आता हा समजा लोकल आहे, पण याची क्वालिटी तुम्ही किती मानताय? तुम्ही? बरोबर आहे. बरोबर. खाली व्हायचे, खाली व्हायला पाहिजे बा, त्या हिशोबानेच जा तुम्ही पण. त्यांना माहिती खाली व्हायचे म्हणून. नाही, इकडे इकडे काही विषय नाही यांचा, आम्ही पण बघितलेलं आहे. हे बघा, आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जो असं खरेदी करणार, जेव्हा व्हिडिओ येतो ना, काही निघून जाता. ज्यांना जर खाली करायचं नसेल, हे असे नाही, कंटिन्यू उभे राहत. त्यांना माहिती आहे आपण जो भाव देणार तोच खाली करणार. आजपर्यंत 4 गाड्या खाली करेल कंटिन्यू. नाही, आम्ही दरवर्षी आता यांना बघतो कंटिन्यू चांगलं काम. 81. 281. आर्यमाने किती दोन्ही
यात काही नको बोलतो हलका माल आहे, खाली वर. याच्यात नाही बोलत पण त्याच्यात तर 281 केले तर धर, निघले. नाही, त्याला माहिती आहे, खाली व्हायचं ते. आणि कुठला माल दादा आपला? कुठला? अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? लावायचे ना आता 10 दिवसाला 10 दिवसांनी. नाही आता नाही 10 दिवसाला ठीक आहे, धन्यवाद. हा धन्यवाद दादा. तुमचा माणूस येऊ राहिला असा विषय ते म्हणे बोलावलं मग कलर वाटतं थोडा असं शाहू आहे मित्रांनो, बघून घ्या. जा मग काय जाते रामा भाऊ देत आहे आता. पुढे या ना, पुढे या. त्याला घ्या, त्याला घ्या. मग आहेच ना, आहेच ना. शेतकरी कमी होईल का आपल्याकडे नाही, अजिबात नाही. कटच नाही, इकडे माझ्या काय सांगताय अजिबात कटकट नाही. नाही का? आम्ही श्री गणेशाला गेलं खाली गेलाय. बरं 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 बरं. काय भाव दिलाय रामाचे? 350 रुपये. शाहू ना? हा शेव कमीचा विषयच नाही काही कमी हे 1 आपल्या रुपया शेजारचे नाही. आहेत. हा मग काय विषय आता तुम्ही सांगितलं तुमच्या जवळचे आहेत, शिवाय तुम्ही सांगितलं मला ते ऐकलं कुठला माल आहे हो दादा? कुठला माल आहे? अजून काही लागवड वगैरे आहे का नाही तिकडं? आहे ना? कितवा तोडा आहे? याच्या मागचा काय गेला होता? 400 रुपये. आणि आरेमानला काही दिलं की नाही अजून? नाही का? दिलंय का? काय भाव दिलाय? 400. बरं चला, अपेक्षेनुसार आजचा जर बाजारभाव आहे त्यानुसार भेटला भाव तुम्हाला. बरं 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 बरं. चला धन्यवाद. हा मित्रांनो, इकडे बघा आरेमान बघायला भेटते आपल्याला, पण त्यांनाच विचारू शेतकरी बांधवांना. नमस्कार दादा, कुठला माल आहे आपला? काही बाजारभाव भेटला की नाही अजून? कोणी काही पावती वगैरे दिली का नाही? पावती नाही का? कोणी काही असं लावून गेलं आहे का नाही भाव? 250 रुपये. आणि तुमची काय अपेक्षा आहे? 350ची. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? एवढी आमची इकडे एवढीच आहे का? बरं आहे, चला तुमच्या अपेक्षेनुसार बाजारभाव भेटावा हीच आमची पण अपेक्षा आहे. धन्यवाद. हा धन्यवाद. आज मार्केट डाऊन झालंय. आज डाऊन झालं आहे. बरं 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 बरं. 200-250 चालू आहे सगळीकडे. बरं बरं बरं. तेच ना, गेलं पाहिजे, वाढलं पाहिजे लवकरात लवकर. तेच. धन्यवाद. अरे माने खालीच करायची घरी दूध न्यायची चला फोन करायचं 10 कम करो. काय देत आहे बघू आता आपण. STC अभी तुम अगर पट्टी दिखाओ क्या? पट्टी का ना दिखाओ पट्टी तो मैं उधर से पट्टी मैं भी अपने किसान को दे देता हूं. काय दिला होता दादा त्यांनी? आम्हाला 401 ची 401 ची. तुम्ही किती मानताय? आपल्याला एक्सपोर्टला द्यायचा नाही, नाही तुम्हाला लोकललाच द्यायचा आहे. मग लोकलला किती मागू राहिले तुम्ही? आता 331 ना मागितलं 321 नी. तुम्ही किती मानताय? आम्ही 350 350 नी. कुठला माल आहे आपला? आपला मनमाडचा. काही लागवड वगैरे आहे का नाही अजून तिकडे? आहे ना? बरं आहे, चला धन्यवाद. कॉल करते अजून आरेमान बघितली, आरेमान बघायला भेटते. बघूया आता काय भाव जाते ते. हो खरा सौदा. अरे चाचा 275 मांग रही 275. तुमची काय अपेक्षा आहे? 320 ची पावती भेटली बघ. VTC. अच्छा. चाचा सौदा चालू. तुमची किती अपेक्षा आहे दादा? 320 ची. 275 बोलते. अच्छा, त्यांनी वाढून दिला पाहिजे बा काही. त्यांनी वाढून दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही दररोजच्या गाड्या चाचल देतोय. कुठला माल दादा आपला? आमचा तळेगाव. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? लागवड नाही. नाही का? Final. फायनल डायरेक्ट. बरं आहे, बरं आहे. आमचा विश्वास चाच्यावरती आहे. चाच्याने वाढून द्यावा मग आता काय. हा. चाचा निघाले. ती चालू आहे 30-20 ची. हा, आमची इच्छा आहे चाच्याने 20 रुपये कमी करून देऊन टाका. चाचा रिवत झाली पण. बरं आहे, बरं आहे, चला भेटो तुम्हाला तुमच्या मनासारखा बाजारभाव. धन्यवाद. हा दादा. इकडं आता आरेमान बघायला भेटते मित्रांनो. बघूया काय बाजारभाव भेटतो रे. हो
काय चाललंय? काय नाही, एकदम मजेदार. मग आमच्या भाव वाढून सांगा खाली करायचे. काय होईल? गाडीवाली नाही घरायला माल सब सगळी गाडी खाली होऊन जाईल. आता गाडी सगळीच खाली करायची. तो काय विषय नाही. थोडी गाडी काही नाही 3 किती होती शेवट? बरोबर आहे. थोडा बरं आहे. काही विशेष काही नाही जास्त. 81 द्या ना. 81 चला माल सापडली. माल असंच निघल सगळं. 81 मंडी नाही येत. आता कुठला माल आहे हो दादा? अजून लागवड वगैरे आहे का नाही? आहे ना. माल 2-3 कॅरेट मीडियम भी थोड़ा हो चलेगा. माल साफ होना चाहिए. दूंगा. द्या ना 81 द्या. 81 रुपये ना. ते किती म्हणताय दादा? 341 341. तुम्ही 81 म्हणताय. 40 रुपये. बरं 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 बरं. लोकल काम है अपना, गुवाहाटी नहीं है. माल भी लोकल आहे. गुवाहाटी पुढे चालायचं काय गुवाहाटीला टाका तुम्ही. कितवा तोडा आहे हो? दूसरा था दुसरा. याच्या पहिलेच काय भाव गेला? 361. बरं आहे, चला करून घ्या काही तडजोड करून द्या. चला धन्यवाद. बघून घे. माने. माल नाही जमा बघा. बघून घे. मी आहे. काय भाव सांगितलं होतं त्यांनी? 300 होता. तुमची अपेक्षा काय होती? अपेक्षा काय आजचे बाजार भाव बघून तुमच्या काही थोडं बघितलं पाहिजे. 300च्या पुढे. मग ते किती येईल? शेवट किती म्हणत होते? 350. कुठला माल आहे आपला? चांदवडचा. अजून लागवड वगैरे काही नाही आहे का? कितवा तोडा आहे? चौथा. याच्या पहिलेच काय भाव गेले होते? 400, 350, 450. बरं आहे, बरं आहे. धन्यवाद. इकडे आरेमान बघायलाच भेटते मित्रांनो आपल्याला. आपण त्यांनाच विचार. नमस्कार दादा. नमस्कार. कुठला माल आहे आपला? वावी काही पावती वगैरे भेटली की नाही अजून? काय 300 350 पावती होतात. 300 350. अपेक्षा किती आहे तुम्हाला आज? अपेक्षा 500ची पण नाही, बाजार भाव बघून भाव आजचा जसा बाजार भाव 300-400 रुपये तरी 350 रुपये डायरेक्ट खाली झाली पाहिजे बा त्या भावात. अवरेज निघून राहिले काही. बरं 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 बरं. बिग्यात काय खर्च नाही परवडून राहिला बा तुम्हाला. या भावात काही तुलनेत काही मामूल खर्च करू. बरं 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 बरं. अवघड आहे. तेच ना. कितवा तोडा आहे? तिसरा थोडा आहे. तिसरा. याच्या पहिलेच काय भाव गेले होते? पहिले 421 दिलं मागचा पुढं. 421. बरं आहे, चला लगेच कमी झालं. बरोबर आहे. मजा नाही. काय आता मी पण भरपूर जणांना कारण विचारले ना, ते म्हणते यूपीमध्ये कावड चालू झालेली आहे त्याच्यामुळे गाड्या पोहोचत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे बँगलोर आहे ना, बँगलोरमध्ये स्वस्त भेटून राहिले लोकांना, त्याच्यामुळे इकडं आपल्याला काही बाजारभाव भेटत नाही अशी गोष्ट. बँगलोर मग काही म्हणतात संपलं. बँगलोर काही म्हणतात नाही. काही म्हणते अजून 1 महिना चालणार आहे असा विषय. आणि अजून पुढच्या महिन्यापर्यंत बाजारभाव वाढतील हेही भरपूर जणांनी सांगितलंय मला, म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगतो. बरं झालं, चांगलं होईल. चांगलं वाढलेच पाहिजे, ते तर लवकर वाढले पाहिजे. 1 महिनाही नको लागायला. तवा आहे ना, आता हा. असं होतील मग. हां, तो पण एक विषय बा. गाव, तरी सुद्धा गाव. बरं 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 बरं. मजा नाही. चला धन्यवाद दादा. मित्रांनो बोलो. 250 रुपये. क्या मंडी कब तक बढ़ेगी भैया? क्या अंदाजा है क्या? नहीं कुछ 10-15 दिन में. क्या क्या रीज़न है अभी डाउन होने का? कुछ कारण क्या है? कामर चालू हमारा यूपी में कामर. अच्छा. वैसे रोड बने सब. और बैंगलोर का? बैंगलोर का भी यकीन जब कामर चालू वहाँ का भी माल यूपी जा रहा बने रोड सब. हाँ, अच्छा 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 अच्छा. अच्छा, चलो बढ़ना चाहिए जल्दी. अभी आप कितना बोल रहे हो इस माल का? 250 रुपये. 250. और वो भैया कितना बोल रहे? 350. दादांना व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून फक्त त्यांचा आवाज येईल तुम्हाला. किती म्हणताय दादा तुम्ही? 350. कुठला माल आहे आपला? मातेरवाडीचा. लागवड वगैरे आहे का नाही अजून? हाच प्लॉट आहे का? बरं आहे बरं आहे. चला ओके ओके. धन्यवाद दादा.